हॅलो एव्हरीवन, मी स्वप्नाली अस्मी क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करते आहे। आज आपण हे लॅव्हेंडर्स बनवायला घेऊया। तुरे पण म्हणू शकतो आपण याला। आणि हे खूप क्यूट असे दिसतात। फ्लॉवर पॉटमध्ये वेगवेगळ्या फ्लॉवर्स बरोबर पण छान दिसतात, बुकेमध्ये पण छान दिसतात। याचं मी एक छोटं तुम्हाला किचनही दाखवते आहे। आता तुम्हाला वेगवेगळ्या साइजेसमध्ये दाखवते आहे हे सगळं। आणि यामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणेच कात्री सुई मी 3.5 नंबरची घेतलेली आहे। नीडल वेगवेगळ्या लॅव्हेंडरच्या शेड्स लागणार आहे आणि पानासाठी ग्रीन फुल लागणार आहे। लॅव्हेंडरच्या 3-4 शेड्स मी घेतले आहेत आणि हा टेपही मला लागणार आहे। खालती जर मी वूल नाही लावली तर मला टेप लावून होईल माझं। सो खास हे सगळं तुम्हाला क्राफ्टच्या दुकानामध्ये शॉपमध्ये मिळेल। आता इथे मी सुरुवात करताना मी स्लिप नॉटने करते आहे आणि मी स्लिप नॉट घेऊन मी आता 64 चेन्स घेणार आहे। म्हणजे 60 अधिक 4 ह्या सगळ्या ह्या झाल्या माझ्या 60 चेन घेतल्या। त्याच्या पुढे मी 4 म्हणजे 64 4 चेन घेतल्या आणि 4 चेन घेऊन मी पाचव्या बरोबर चेनमध्ये स्लिप स्टिच घेतली आहे। फक्त स्लिप स्टिच घेतली आहे, दोरा ओढून घेतला। आता त्याच्या पुढच्या चेनमध्ये मी जाते, चेन स्पेस करते आणि परत स्लिप स्टिचेस घेते। त्यानंतर मी परत 1 2 3 आणि 4 चेन घेतल्या। त्याच दुसऱ्या चेनमधून जिथून मी स्लिप स्टिच घेतली तिथूनच मी चेन घेतली, तिथूनच मी परत तिथेच मी स्लिप स्टिच घेते आहे। परत पुढच्या ह्याच्यात जायचं आहे मला स्लिप स्टिच घेऊन। पुढच्या चेन स्पेसमध्ये मी परत गेली, स्लिप स्टिच घेतली। पुढच्या चेन स्पेसमध्ये मी स्लिप स्टिच घेतलेली आहे आणि आता परत मी 4 चेन घेणार। तर ह्या 4 चेन घेऊन परत त्यातच मी स्लिप स्टिच घेणार। परत नेक्स्ट ह्याच्यात जाणार, मी स्लिप स्टिच घेणार, परत 4 चेन घेणार आणि त्यातच मी परत स्लिप स्टिच घेणार। परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये मी स्लिप स्टिच घेणार, परत 4 चेन घेऊन मी त्यातच परत स्लिप स्टिच घेणार। अशा पद्धतीने मी 15 ज्या पाकळ्या आहेत ह्या 4-4 चेनच्या करणार आहे। 15 पाकळ्या मी 4-4 चेनच्या करणार। आता टोटल आपल्या 60 पाकळ्या व्हायला हव्या, तर ह्या 60मधून मी 15 घेतल्या 4-4 चेनच्या। त्याच्या पुढच्या मी 20 ज्या आहेत त्या 5-5 चेनच्या घेईल। म्हणजे मला त्या पाकळ्यांचा आकार येतो। सगळ्यात आधी सुरुवातीला तुऱ्यांवरती जरा छोटा आकार असतो म्हणून ते छोटा आकार येईल, मग त्यानंतर जरा मोठा आणि मग त्यानंतर मोठा असा आकार तो तयार होईल। आता याच्या पुढच्या ज्या आहेत त्या मी बरोबर 5-5 चेन घेते आणि सेम मेथड ज्याच्यामध्ये आपण मगाशी केलं होतं तसंच त्यातच मी स्लिप स्टिच घेणार आणि परत पुढच्या ह्याच्यात जाणार। परत 5 चेन घेणार, त्यातच मी स्लिप स्टिच घेणार, परत पुढच्या चेन स्पेसमध्ये मी स्लिप स्टिच घेणार, परत 5 चेन घेणार आणि परत त्यातून स्लिप स्टिच। आता मी पुढचे परत मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढचे परत 20 जे आहेत ते मी 5 चेनने करणार आणि त्याच्या पुढचे जे राहिलेल्या आहेत म्हणजे त्याच्या हे झाले 20 आणि आधीचे 15 म्हणजे 35 झाले आणि टोटल आपण 60 घेतले, तर त्याच्या पुढचे 25 जे ते मी 6 चेनने करणार आहे। आणि अशा पद्धतीने मी हे कंप्लीट करेल। बघा तुम्हाला ते दिसत असतील, वरती लहान पाकळ्या मग मोठ्या आणि मग मोठ्या अशा तयार होतात। आता मी एक छोटं बनवायला घेते आहे। ते छोटं बनवण्यासाठी मी परत स्लिप नॉट घेणार आहे आणि नॉट घेतल्यानंतर मी त्याच्यापुढे 20 + 3 म्हणजे 23 चेन घेणार आहे। हे छोटंसं मला बनवायचं आहे किचनसाठी, ते तुम्हाला दाखवते आहे। हे छोट्या साईजमधले तुमचं तयार होणार आहे। आता 3 घेतल्यानंतर ते पहिल्याच मी तिसऱ्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच घेतली, परत 3 घेतलं, परत पुढच्या याच्यामध्ये स्लिप स्टिच। आता 3-3 घेते मी। इथे मी 3-3च घेतले, पण मेथड तीच की इथे म्हणजे टोटल मी 23 घेतले होते आणि मग चौथ्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच घेतली नंतर आणि अशा पद्धतीने आता हे 3-3-3-3 घेऊन मी 10 तरी मी 3-3चे घेते आहे याच्यामध्ये आणि त्याच्या उरलेले जे 10 आहेत ते 4 चेनने घेणार मी। अशा पद्धतीने मी हे छोटंसं कंप्लीट करते आहे। अगदी छोटं आणि छान तयार होतं हे। बघा हे अशा पद्धतीने मी 3 चेन आणि मग 4 चेन आणि बरोबर ते वेवी असं येतं।
20 आहे, 20मधले पहिले 10 जे आहेत ते 3 चेनने केले, पुढचे 10 जे आहेत ते 4 चेनने केलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी हे कंप्लीट करेल. आणि सगळ्यात शेवटी नॉट काढून घ्यायची आहे आणि थ्रेड कट करून घ्यायचा आणि नॉट बरोबर ओढून घेतला दोरा आणि बांधून टाकणं. हे बघा बरोबर असं वेवी तयार झालं. ह्याचप्रमाणे मी जांभळ्या रंगाचं, डार्क जांभळ्या रंगाचं पण एक केलं आहे. बघा तुम्हाला साईजमध्ये कळालं असेल. आता तसंच मला अजून एक मोठी साईज तुम्हाला दाखवते आहे मी. तर मोठी साईज आता मी याच्यामध्ये 84 चेन्स घेणार आहे. 80 + 4 84 चेन्स मी घेते आहे. म्हणजे तुमच्या आता हे लक्षात आलं असेल की आपण चेनची संख्या वाढवली की मधलं हे जे आहे हे देखील वाढणार आहे. आता हे 4 चेन घेतले मी, म्हणजे 84 झाले. आता पहिल्या याच्यातून मी स्लिप स्टिच घेतली, दुसऱ्या याच्यातून पण मी स्लिप स्टिच घेतली आणि आता मी 4 चेन घेणार आहे. 4 चेन घेतल्या, त्यातूनच स्लिप स्टिच काढायची. पुढच्या याच्यात जायचं, स्लिप स्टिच घेतली, परत 4 चेन घ्यायच्या, परत स्लिप स्टिच घ्यायची, परत 4 चेन घ्यायच्या, परत स्लिप स्टिच घ्यायची, परत 4. तीच मेथड जी आधी आपण वापरली तीच मेथड सगळं तुम्ही फक्त लहान मोठं काहीही करू शकतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल आता ह्याच्यावरनंच की मी 60 चेन घेतली होती त्या साईजचं झालं, 20 चेन घेतली होती लहान झालं. आता हे 80 घेतल्यानंतर 80 + 4 म्हणजे 84 घेतल्यानंतर आता याची साईज परत मोठी होणार आहे, म्हणजे लांबीला ते मोठं होईल. आता याच्यातले मी 80 स्टिचेस घेतले होते म्हणून जे पहिले 20 जे आहे ते मी 4 चेनने घेते आहे. त्यापुढचे 30 जे आहे ते मी 5 चेनने घेईल. त्यापुढचे 30 जे आहे ते मी 6 चेनने घेईल. बघा असं कंप्लीट झालं माझं. आणि हे बघा लांबीला बघा किती वेगवेगळा फरक पडतो. हे 2 लहान 20-20चे होते, त्यानंतर 60 आणि मग त्यानंतर 40. चिटकवताना हे असं चिटकवायचं, जसा तो वेवी जे आलेलं आहे ना ते तसंच. बघा ग्लू गन तिकडे लावून घ्यायचं आहे ग्लू गनने आणि त्यानंतर हे जसं आहे त्याच पद्धतीने आपण चिटकवायचं आहे. जसं त्याला आहे ना तसंच ते चिटकवायला घ्यायचं आहे. आता मध्ये चिटकवू नका, सगळ्यात शेवटी चिटकवा, म्हणजे नीट आणि तेही फ्लॉवर व्यवस्थित करून घ्या आणि मग सगळ्यात शेवटी चिटकवा. आता हे बघायला मी ही लाकडी काडी घेतली आहे, त्याला मी मेटलची घेतली होती. आता लाकडी काडी ही व्हाईट कलरची असते म्हणून मी याला काय केलं आहे, याला हे टेप जो आहे कागदी तो मी चिटकवून घेतला. त्याला तो रोल 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 करून चिटकवून घेतला आहे आणि मग ते पुढचं चिटकवणं. सेम ग्लू गनने हे चिटकवत जायचं आहे. बघा हे दोन्ही तयार झाले. आता आपण पानं लावूया. हे बघा हे तिसरं पण मी एक तयार केलं, सेम तेच तसंच घेऊन. आता ह्या 2 जे आहे त्याचं किचन कसं बनवायचं ते मला शिकवते. किचन किंवा बॅक चॅम्प बघा हे असे वेगवेगळ्या आकाराचे तयार झालेले आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल आपण मधली चेनची संख्या वाढवली की हे वेगवेगळ्या आकारात तयार होतं. हे आधी मी तयार करून ठेवले होते ते मी तिथे ठेवले. आता याच्यासाठी आपल्याला पानंही लागणार, ते पानंही मी तुम्हाला शिकवते. आणि आता ते लागणार तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हे जे छोटंसं बॅक चॅम्प किंवा किचन आहे ते शिकवते. आता याचं जे वरचं टोक आहे तिथे मी फक्त चेन घालून घेते आहे. तुम्हाला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या तुम्ही चेन घाला. आता मी इथे 50 चेन घालती आहे. 50 चेन. आता एखाद्याला किचन छोटा, जशी तुमची चेनची संख्या, इव्हन तुम्ही गाडीला आरशाला पुढे जरी लावलं ना तरी खूप सुंदर दिसतं हे. आता हे बघा ही छोटी होते म्हणून मी इथे 50 चेन घेते आहे. तुम्ही 70 देखील घेऊ शकाल. बॅगेला लावायला 70 वगैरे लागेल, म्हणजे आरशाला वगैरे लावायचं असेल गाडीच्या तर बॅगेला पण किचन हवं असेल तर कमी घेतल्या तरी चालतील. किचन हवे असेल तर 30च चेन घ्या. आता पण मध्ये जर तुम्हाला बो बांधायचं असेल तर जरा जास्त घ्या. बघा आता इथे मी 50 चेन घेऊन हे असं दिसतं आहे. त्याला मी फिनिशिंग कुठलंही दिलं नाही आहे. फिनिशिंग दिल्यावरती खूप सुंदर दिसेल हे. आणि मग मी प्रत्येक उलटं जाऊन प्रत्येक याच्यातून मी स्लिप स्टिच घेतलेली आहे. प्रत्येक चेनमधून स्लिप स्टिच घेऊन मी
म्हणजे जरा जाडी वाढेल. नुसती चेन घेऊन ती जाडी वाढणार नाही, म्हणून प्रत्येक चेन स्पेसमधून मी स्लिप स्टिच घेऊन मी एंडला आली. एंडला येऊन मी तिथे थ्रेड कट करून टाकते आहे आणि ते तसंच तिथे नंतर तो थ्रेड चिटकवून टाकायचा आर्ट ग्लूने. हा मी लपवण्याचा प्रयत्न करते हा थ्रेड गुलाबी, आणि नंतर आर्ट ग्लूने फिनिशिंगच्या वेळेस तो चिटकवून टाकायचा आहे. फेविक्रिलचा आर्ट ग्लू येतो, या फॅब्रिक ग्लूने पण चिटकवलं जातं छानपैकी. आता हे बघा, बस मी असा बो बांधला. आता हा तुम्हाला बो हवा असेल तर तुम्हाला कमीत कमी 50 चेन लागतील. बो मोठा हवा असेल तर तुम्ही 70 चेन घ्या. बघा हे क्यूट असं तयार होतं, खूप सुंदर दिसतं. आता आपण पानं बनवायला घेऊया. पानं बनवायला तुम्हाला आर्टची वायर लागणार आहे, ग्रीन कलर, आणि नीडल मी तीच वापरली आहे 3.5चीच. आता पानं पण वेगवेगळ्या आकारात बनवते आहे. मग आता पहिल्यांदा मी घेते आहे 15 चेन्स मी घेते आहे. 15 चेन आणि 16 म्हणजे 16व्या चेनमध्ये त्यात मी ही क्राफ्टची वायर टाकली 16व्या चेनमध्ये. आता ही नीट बघा, या असं पकडून ती वायर आतमध्ये बरोबर मी पहिला सिंगल क्रोशा घेतला, त्यानंतर दुसरा पण मी 2 सिंगल क्रोशा घेतले. वायर अशी आतमध्येच ठेवायची आणि त्या चेनमधून मी काढते. त्यानंतर मी 3 हाफ डबल क्रोशा घेणार आहे. एक वायर बघा कशी ठेवली आहे मी, आणि बघा तिसरी म्हणजे वायरच्या खालून मी घेते आहे थ्रेड आणि वरून परत घेते बघा. आता 5 डबल क्रोशा घ्यायचे आहेत. हे बघा, एक अशा पद्धतीने 5 पण ती वायर बरोबर अशी मध्ये ठेवायची आणि मग तो डबल क्रोशा घ्यायचा बघा. म्हणजे ती त्यात अडकवली जाईल वायर, म्हणजे त्या पानाला ना असा जो फर्मनेस जो आहे ना तो येतो. म्हणजे तो पान अगदी छान ते फर्मली तसं राहतं, आणि शिवाय वाकडं तिकडं आपण करू शकतो, आपल्याला हवं तसं आपण ते हलवू शकतो. आता ह्याशी मी 5 डबल क्रोशा प्रत्येक चेन स्पेसमधून घेते आहे. प्रत्येक चेन स्पेसमधून एकच घेतला आहे, कुठेही इन्क्रीज वगैरे करायचं नाही आहे. नंतर त्याच्या पुढचे 5 झाल्यानंतर पुढच्या 3मधून हाफ डबल क्रोशा 3, आणि मग राहतील 2, त्यातून मी सिंगल क्रोशा घेणार 2मधून, आणि मग 2मधून सिंगल क्रोशा घेतल्यानंतर 2 चेन करायचे आहेत आणि मग उलट्या बाजूला जायचं आहे. 2 चेन करून तो वरती येणार आपण, आणि मग आता वरती आल्यानंतर आता उलट्या बाजूला परत ही एक चेन घेतली. फर्स्ट याच्यामध्ये आपण घेतला सिंगल क्रोशा, दुसऱ्या याच्यामध्ये पण आपण घेतला सिंगल क्रोशा. जसं आपण आलो होतो ना त्याच प्रकारे आपण मागे जाणार आहे. हे फक्त मी नीट करून घेते, थोडंसं वायर नीट करते कारण नंतर ती हे होईल म्हणून. जसं आलं होतं तसंच 2 सिंगल क्रोशा, फर्स्ट याच्यातून 1, दुसऱ्या याच्यातून 1, त्यानंतरचं 3 हाफ डबल क्रोशा, प्रत्येक याच्यातून 1 1 1 असे 3 हाफ डबल क्रोशा, आणि मग त्यानंतर 5 डबल क्रोशा. प्रत्येक चेन स्पेसमधून 1 असं 5 डबल क्रोशा घ्यायचे. प्रत्येक चेन स्पेसमधून 1 1 1. प्रत्येक म्हणजे 2 सिंगल क्रोशा, 3 हाफ डबल, 5 डबल क्रोशा, आणि त्याच्यानंतर परत 3 हाफ डबल घ्यायचे आणि 2 सिंगल. हे आता 3 हाफ डबल मी घेणार आणि 2 सिंगल घेणार. हे बघा, आता 3 हाफ डबल माझे झालेले आहेत आणि आता मी 2 सिंगल क्रोशा घेते आहे. त्यानंतर एक चेन घ्यायची आणि क्लोज करून टाकायचं पान. फक्त थ्रेड मी ओढून घेणार आहे आता, बस. फक्त आधी करण्याच्या आधी नीट पान सरळ नीट छान करून घ्यायचं आहे, वाकडं तिकडे झालं असेल तर, आणि नंतर मग क्लोज थ्रेड ओढून ते क्लोज करून घ्यायचं नीट. आता ही वायर जी आहे ती इथेच गोल गुंडाळायची आणि त्यालाच वरती दोरा जो ठेवला होता आपण तो त्यालाच ती लवकर गुंडाळून घ्यायची आहे ग्रीन कलरची, आणि त्या दोन तारेच्या मध्ये तो अडकवून टाकायचा थ्रेड, कारण पुढे आपल्याला ते लागणारच आहे.
झालं, अडकून ते घट्ट तिथे बसेल. हे आपण छोटं पान घेतलं होतं की जे 16 चेन आपण घेतल्या होत्या याच्यासाठी, छोट्या पानासाठी. आता आपल्याला जेव्हा मोठं पान करायचं असेल तेव्हा आता आपण 25 चेन घेतो. ह्या मोठं पान करताना 25 चेन घेतल्या. छोट्याला मी 16 घेतल्या होत्या, मोठ्याला आता मी 25 घेतल्या. मग 25व्या चेनमधून मी आता ही जी क्राफ्ट वायर आहे ही 25व्या चेनमधून मी काढली. आणि आता त्याच्या पुढच्या सगळ्या याच्यामध्ये आता 4 मधून मी सिंगल क्रोशा घेणार आहे. म्हणजे फर्स्ट सिंगल क्रोशा, सेकंड सिंगल क्रोशा, थर्ड सिंगल क्रोशा आणि हा फोर्थ सिंगल क्रोशा. बघा मी वायर कशी ठेवलेली आहे क्राफ्टची. त्यानंतर मग मी 4 हाफ डबल क्रोशा घेणार. चार हाफ डबल झाले. त्याच्यानंतर मी 8 डबल क्रोशा घेणार आहे. तर असे 8 मी डबल क्रोशा घेणार आहे. इथून सुरुवात केली 8. 4 सिंगल क्रोशा, 4 हाफ डबल क्रोशा आणि 8 डबल क्रोशा. आणि परत 8 डबल क्रोशा झाल्यानंतर परत तसंच जे आधी स्टार्टिंगला गेलो होतो तसंच 4 हाफ डबल क्रोशा, 4 सिंगल क्रोशा आणि मग आपण वरती येणार. बघा आता 4 हाफ डबल घेतले मी आणि मग 4 सिंगल क्रोशा घेणार आणि आपण वरती येतो. त्या पानाच्या वरच्या बाजूला आपण येतो. आता 4 सिंगल क्रोशा. आता वरती आलेलो आहे आपण आणि तिथे आता आपण 2 चेन घेतल्या वळवण्यासाठी आणि आता आपण उलटी बाजू सुरू करणार. बघा मध्ये फुगीर आलेला आहे. आता उलट्या बाजूला परत आपण येणार. उलट्या बाजूला आलं ती परत तसंच 4 सिंगल क्रोशा करणार. प्रत्येक 4 म्हणजे प्रत्येक चेनमधून एक 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 असं 4 चेनमधून 4 सिंगल क्रोशा घ्यायचे. प्रत्येक चेनमधून एक एक एक. त्यानंतर मग 4 सिंगल क्रोशा आपण 4 हाफ डबल क्रोशा घेणार आणि त्यानंतर 8 डबल क्रोशा. परत 8 डबल क्रोशा केल्यानंतर परत 4 हाफ डबल क्रोशा आणि 4 सिंगल क्रोशा आणि आपण एक चेन घेणार आणि क्लोज करणार. एक चेन घेऊन मी आता हे क्लोज केलं आहे. ओढून घेतलं आणि आता पानाला नीट शेप देते आहे. हा वरचा थ्रेड मला लपवता नाही आला तो लपवून टाकते किंवा कट करते. हे बघा लहान मोठं तुम्हाला फरक जाणवला असेल. त्यालाही तसंच केलं. खालती मी गोल गोल गुंडाळून टाकलं. आता हे बघा याला हे छोटं पान लावते, छोट्याला मोठ्याला मोठं पान लावते. असे वेगवेगळ्या मोठ्याला मोठं छोटं असं 2 पानं मी लावले. त्यानंतर फक्त हे असं लोकर घ्यायची आणि हे असं गुंडाळून घ्यायचं. लोकर घेऊन आता हे इथे पान लावायचं आणि परत लोकरीने असं गुंडाळायचं. झालं. गोल 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 करत लोकर अशी गोल 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 करत गुंडाळून टाकायचं. माझ्या टुलिपच्या फ्लॉवरमध्ये पण तुम्ही बघितलं असेलच. त्या व्हिडिओमध्ये पण कसं मी गुंडाळलेली आहे तसंच सेम आता याला लोकर अशी गुंडाळून टाकायची सगळी. जर तुम्हाला हे लोकरीचा कंटाळा येत असेल आणि तुम्ही तिथे तो क्राफ्टचा पेपर लावला तरी देखील चालणार आहे. बघा हे असं तयार झाले. छानपैकी याचा गुच्छ तयार होतो आणि खूप सुंदर दिसतं. बघा किचननं पण खूप सुंदर दिसतं आणि हे पण तुरे पण खूप सुंदर. बघा नक्की करून बघा. तुम्हाला हे आवडेल आणि खूप सोपे देखील आहे. तर नक्की बनवा आणि मला कळवा. आणि चॅनल सबस्क्राईब करा. खूप जणं बघतात पण सबस्क्राईबच करत नाही. आवडलं तर नक्की लाईक करा. काही अडलं तर विचारा मला नक्की. आणि असंच माझ्या चॅनलवरती भरपूर प्रेम करा. सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.